टाकते ना, तेल टाकते. किती हे 4 पळी तेल. तेल काय ते तापलंय ना. मोहरी 1 चम्मच, जिरं 1 चम्मच, हिंग. हे काय आई, हे मिरच्या, हे 4-5 आणि हे कढीपत्ता आहे ना. आता हे टाकते याच्यात. हे आता काय हे तळतळलं ना आई, ही मिरची थोडी होऊ दे. आता काय हे कांदा टाकते 3. हे काय आता कोंबवायचे ना साधारण. हे कांदे, मग ते बाकीचं हे सगळं काय हे टाकायचं साहित्य. हे काय आई, हे सोललेले मटार आहे ना. आता काय वाफवायचे असेल तर कांद्याच्या बरोबरच टाकायचं मटार. किती आई, 2-3 मूठच टाकले ना हे मटार. आता काय करणार, हे वाफवणार. हळद टाकते, म्हणजे ते कांद्याच्या हे सोबतच ते टाकायचं. आता काय हे मीठ टाकते. आता हे मीठ टाकते. ह्याला अर्ध आणि म्हणजे पोह्यामध्ये अर्ध. नाही तर खारट होईल. म्हणजे दोन्ही बरोबर होईल. हे काय हे साखर टाकते 2 चम्मच. हे काय 1 चम्मच, याच्यात 2 चम्मच साखर. हे काय मिक्स करते. हे वाफेला काय हे ठेवायचं. हे किती मिनटं, 5 मिनटं. हे काय करते आता, हे लिंबू पिळते पोह्यामध्ये. झाले ना 5 मिनटं. हे काय पाणी वळलं की काय मटारला. तेल आहे, पाणी, मटार, तेल किसलेलं. हे काय आई, किसलेलं हे खोबरं ना, ओलं खोबरं. आता काय कोथिंबीर. हे काय मम्मी हे धुतले ना, धुवून असे ठेवले हे भिजून ना. आणि ते हे साखर आणि काय हे मीठ टाकलं. आता काय ते मिक्स करते थोडंसं. आणि आता हे टाकणार ना, हे याच्यात मिक्स केलेलं. आता काय हे मिक्स करते, घाटते. म्हणजे हे कितीला 2 मिनटं ठेवते. 2 मिनटं ना हे वाफेला हे ठेवते. मग झालं नाही पोहे आपले. झाले हे 2 मिनटं. आता काय हे मिक्स करते परत. आता काय करते, हे मोठा हे केलंय ना गॅस, आणि काय घाटते आता परत. हे मम्मी काय हे 2 मिनटं काय ते हे मिक्सच करत ना, काय हे राहायचं हाय फ्लेममध्ये. आता हे झाले ना पोहे. आई जर हे अजून पाहिजे असेल तर मऊ, तर पाण्याचं काय मग ते हे मऊ बनतात ना अजूनच. खोबरं टाकते वरनं, हे खोबरं ना. कोथिंबीर वरनं. झालं नाही आपले पोहे. झाले.